तर मॅडम काय तुमचं काय म्हणणं आहे, कसं आहे, निसर्ग आवडला का? हा हे दाखव. हा हे दाखवू. बरं हे बघा. मोबाईल गेला खाली. बघ जमेल का? नाही तर कट करा हो. कट कर, कट कर. चल तू चल खाली. हो कट करा, मला टेन्शन येत आहे. करा ना. बंद करा हो. कशाला थोड्यासाठी हे होईल. नाही चल. तुम्ही करा. थोड्यासाठी हे होईल हो. खूप वेगळा फील येतो इथे येऊन. शांतता, मस्त निसर्गाचं एवढं सुंदर रूप. Amazing. नमस्कार मंडळी, आजची सकाळ तुम्हाला सर्वांना सुख शांती समाधानाची जावो. तसंच आज आम्ही एक नवीन ब्लॉग तुमच्यासमोर सादर करणार आहोत. तर या ब्लॉग तुम्ही पाहू शकताय आणि तुम्हाला पुढे दाखवू आम्ही. तर या ब्लॉगबद्दलची माहिती आधी सध्या तरी घरापासून आम्ही सुरुवात करतो आहे आणि ते घराचं कोकणातलं घर कसं असतं काय ते दाखवून आणि पुढची आम्ही तयारी तुम्हाला दाखवू. सूर्याची कोवळी किरणं आमच्या घरावर पडतात आणि कोकणातली अतिशय सुंदर अशी सकाळ आमची सुरू होते. घरासमोरच असलेली ही पायवाट जी की खालच्या वाडीला जाते आणि वरती विहाराकडे जाते. तर हे आहे आमचं मुख्य घर. आजोबांच्या वेळी पूर्ण एकत्र कुटुंब पद्धती इथे येऊन राहत होती. सर्व काका काकी वगैरे सगळे एकत्र राहत होते. आणि हा नितेश खिडकीमधून हाय करतोय सर्वांना. त्यांच्या अंगणातलं काम चालू असल्यामुळे तो लांबूनच सर्वांना हाय करत आहे. आणि हा आहे शुभम. कोकणात घरं लांब असल्यामुळे एका विशिष्ट पक्ष्यांचे आवाज काढून एकमेकांना लोक आवाज देतात. तसेच पप्पांना एकाने आवाज दिला आणि ते त्यांच्यासोबत गजाली करत बसले आणि आम्ही आमच्या पुढच्या रस्त्याला निघालो. पहाटे पहाटे खूप थंडी असल्यामुळे वातावरणात खूपच गारवा होता आणि पक्ष्यांचा किलबिलाटही खूप सुंदर ऐकू येत होता. अशा वातावरणात आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो होतो. नमस्कार मित्रांनो, हे आपलं वृंदावन हॉटेल तिट्यावरचं. नमस्कार. आणि हे काय नाव तुमचं? रुपेश जनते. संतोष. हा तर हे एवढा एकदम मस्त tasty मिसळ बनते बनवतात. इथे. हे बघा मिसळ बनवतात आणि तुम्ही पाहू शकता की इथे भेट द्या आणि अवश्य इथला स्वाद घ्या. थँक्यू. आणि खूप छान टेस्ट आहे इथे. भजी नाही खाल्ली आज, माहित नाही गर्दी आहे म्हणून, पण इथली भजी पण खूप टेस्टी आहे. नाश्त्याची वेळ झाली. मस्त कटवडा आलेला आहे. तर पाहू शकता हे आम्ही आलेलं आहे इथे आणि वृंदावन हॉटेल आहे आमच्या तिट्यावर आणि त्या ठिकाणी आम्ही विजिट केलं आहे. तर तुम्ही पण अवश्य आहे. तर आपण कटवड्याचा आस्वाद घेऊया इथे. मस्त असा मिसळ आहे आणि वडा. खूप छान आहे. आलाय आमचं नाश्ता पाणी आणि निघालोय पुढच्या प्रवासाला. आणि आता थोड्या वेळापूर्वी आम्ही व्हिडिओ स्टार्ट केला पण माईकच ऑन नव्हता. आता नाश्ता करून तृप्त झालोय. आता पुढचं लोकेशन तुम्हाला अवश्य दाखवू. आता इथून बघा हा प्रवास, रस्त्याचा प्रवास आहे, राजापूर रस्ता. तर या रस्त्याने इतकं सुशोभित हे आहे वातावरण, बाजूबाजूचं वाहनं पण चालले आहेत, आम्ही पण चाललोय त्याच्यात. आणि त्याच्यातून तुम्हाला पुढे आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणचं लोकेशन अवश्य दाखवू. आणि कोकणातला खूप सुंदर असा युनिक बीच आहे. जगात कुठे नसेल तसा हा बीच आहे. आम्ही तिकडे व्हिजिट करतोय आज. तर तुम्हाला पण दाखवू नक्की काय आहे तो. आणि कोकणातलं सौंदर्य तुम्हाला पाहण्यासारखं आहे. येऊन जावा तुम्ही बघून पाहून बघा कोकणचा हा. होईल होईल पुढे पुढे हळूहळू अजून एंटरटेनमेंट तुम्हाला नक्कीच भेटेल.
तर हा राजापूर मुंबई गोवा हायवे आम्ही टुवर्ड्स राजापूर निघालो आहे आणि इथे मॅप लावला आहे आणि आम्ही चाललो आहे त्या ठिकाणी. लवकरच लोकेशनला आम्ही त्या पोहोचू. तर मंडळी, हा कोकणचा रस्ता आम्ही तुम्हाला दाखवतोय. तर कोकणातलं प्रसिद्ध असं एक गीत जे तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही येऊन जावा, तुम्ही बघून जावा, प्रसन्न होते मन, असा आमचो यो कोकण. हा बघा, हा रस्ता बघा, का सरळ आणि स्वच्छ. ते बघा पाण्यासाठी बघा कसे लोक. हे बघा. गाव ही गावची खरी जिम आहे. लोक मुंबईला जिम बिम मध्ये जातात आणि इथे आम्ही गावीचीच कामं करत फिट राहतात इथे लोक. तर पहा मित्रांनो, आमचे मुख्य YouTube चॅनलचे मास्टर हितेश वळंजू हे ड्रायव्हिंग करतायत. तर मित्रांनो, माझी एक लहानपणीची आठवण आहे. जेव्हा आम्ही लहानपणी गावी यायचो तेव्हा तुम्ही जो गावचा रस्ता आहे आमचा, जवळजवळ मेन आमच्या घरापासून 2 किलोमीटर अंतर आमचं हे आहे, मेन रोड आहे. तर तिथे आम्ही लहानपणी यायचो तर तो रोड नव्हता. तेव्हा आम्ही जंगलातून यायचो, मस्तपैकी झाडा झुडपातून यायचो. आता रोड झालाय, पण ती तेव्हाची आठवण आम्हाला अजून आहे. जेव्हा लहानपणी आम्ही झाडा झुडपातून गावी पोचायचो, कच्चा रस्ता होता आणि पोचता पोचता आम्ही कोकणातला मेवा पण खायचो, जसे की करवंद वगैरे, काजू. आता बाटल्या आंबे, वगैरे बिसलरीच्या घेतात, पण आम्ही त्यावेळेला ते वाहतं पाणी, झरणाचं वाहतं पाणी वगैरे तिथे आम्ही फ्रेश व्हायचो, पाणी प्यायचो त्या ह्याच्यातून. एक वेगळंच सुख होतं ते. आणि ती आठवण आता जागी झाली आणि समोरच लालपरी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. कोकणातली शान बान आन. तर मित्रांनो, आम्ही ऑलमोस्ट जवळपास पोहोचलो आहे. इथून 2 किलोमीटर किंवा 1 किलोमीटर असेल तो व्ह्यू. तिथून तुम्हाला दाखवतो, पण त्याच्या आधीच आम्हाला एक मस्त जाता जाता एक व्ह्यू दिसलाय, तो पण तुम्हाला दाखवतो. माझ्या पाठी तुम्ही बघू शकतात की असं मस्त व्ह्यू आहे, या तुम्हाला दाखवतो. तर बघा काय मस्त व्ह्यू आहे, सुपर जबरदस्त असा व्ह्यू आहे हा. चला तुम्हाला पुढून पण एक दाखवतो व्ह्यू. हॅलो, हाय फॅमिली. आम्ही कशेळी इथे आलो आहेत आणि तुम्हाला आता हे लोकेशन आणि व्ह्यू दाखवतोय. तुम्ही पाहू शकता इथला व्ह्यू आणि निसर्ग एकदम हवेशीर, नॅचरल. आणि हे इथलं आपल्याला जे ऑक्सिजन मिळणार आहे आणि ते ऑक्सिजन सर्व आजार मुक्त करणारं आणि आजारातून एक मनाची शांती आणि मनाचं सौंदर्य पाहू शकता या ठिकाणी. आणि खरंच हे निसर्गाने दिलेलं एक आपल्याला देण आहे आणि त्या देणला अवश्य तुम्ही भेट द्या. तर मित्रांनो, जस्ट आता इथं पोहोचलेलो आहोत आपण. हा बघा, हा व्ह्यू आहे. इथे पुढे पार्किंगचा एरिया आहे आणि इथून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ते तिथून पुढे गेलं तर हा स्टेअर आहे आणि इथून पुढे हा व्ह्यू आहे मस्तपैकी. ब्युटिफुल व्ह्यू, जबरदस्त. बघू शकता तुम्ही काय व्ह्यू आहे, अप्रतिम. खूप अशी सुंदर अशी हवा सुटली आहे. बीच पण खूप फुल आहे आणि आता आपण तिथे जाऊ आणि बघू फुल ऑन. बघा मित्रांनो, इथून पायऱ्या स्टार्ट होतात आहे. या आपण दाखवूया. इथून थोडंच पुढे त्या लोकेशनवर जायचं आपल्याला. त्या स्टेअर्स आहेत. एक 5-10 मिनिटावर पोचू आपण. चला या. कसं वाटतंय? हा, एकदम छान. तर शिड्या उतरतोय आणि शिड्या उतरताना तेवढे चढायचे आहेत. तर बघूया. ते बघा काय मस्त व्ह्यू. हा व्ह्यू साठी लोक बाहेर गावी जातात, बाली, थायलंड. आणि आमच्या कोकणातच हे सुंदर निसर्गरम्य
लोकेशन हे आमच्या कोकणातच आहे, बघू शकता तुम्ही राजापूरमध्ये. हा उतरायला काही प्रॉब्लेम नाही पण तरी आयुष्यात मध्ये खूप चढ उतार बघितलेत, त्याच्याप्रमाणे तर हे चढ उतार काहीच नाही आहेत. पुढे पुढे काय करताय थांबा. जसं जसं आपण जवळ जातोय खूपच मस्तच असं वातावरण वाटतंय. अरे ये काय नाही. हे बघा, हे बघा, कसली इथे भीती? मम्मीला भीती वाटते पप्पांची. ये पप्पांची नाही, सॉरी, तिला स्वतःचीच भीती वाटते. घसरते. स्वतःची नाही भीती. तो पाय पायऱ्या जरा वर खाली आहे. हा, येतो, येतो. तिथे रिफ्रेशमेंट पण आहे. बेल खाऊया नंतर. इथे पण बेल आहे. या बघूया आपला व्ह्यू. इथे एक बनवा. पण त्या टोकावर होती. हा बघा काय मस्त व्ह्यू आहे. तर मित्रांनो, आपण पोहोचलो या लोकेशनवर. कशेळी बीच आहे आणि तुम्हाला दाखवतो काय व्ह्यू आहे इथून. अमेझिंग व्ह्यू आहे इथे, बघा तुम्ही, जबरदस्त. खूप सुंदर असं व्ह्यू आहे आणि मस्त हवा सुटली इथे. सुपर. तुम्ही बघू शकता तिकडे मस्त व्ह्यू आहे. तिथे दाखवा ना, जबरदस्त असा व्ह्यू आहे. मस्त व्ह्यू आहे इथून, जवळ येऊन बघा, दाखवा तिथं, जबरदस्त व्ह्यू आहे. तर हा पहा मंडळी, निसर्गाच्या सानिध्यात दडलेला निसर्ग तो तुम्ही पाहू शकताय. बघा कसे मुलं एक निसर्गाचा आनंद, पाण्याचा आनंद, समुद्राचा आनंद घेत आहेत. आणि हे पाणी इतर समुद्रापेक्षा खूपच अप्रतिम आहे. क्लीन आहे. एकदम क्लीन आणि निळं पाणी असं पाहण्यासाठी याच ठिकाणी यावं लागतं. यात सिंधुदुर्ग येथे सुद्धा असू शकते. याच्यामध्ये ह्या व्ह्यू, ह्या पाण्यामध्ये डॉल्फिन पण काही वेळेला दिसतात. तर हे पहा, हे निसर्ग असं हे सगळं सौंदर्य इथे आहे. तर मॅडम, काय तुमचं काय म्हणणं आहे? कसं आहे, निसर्ग आवडला का? हा, हे दाखव. हा, हे दाखवू. बरं, हे बघा, मोबाईल द्यायला पाहिजे. हे पहा आमचे मास्टर हितेश वळंदू. माझा विचार चालू आहे की तिथे जावं, त्या पॉइंटला. तर जाऊन तुम्हाला दाखवतो मी कसं आहे. तिथे जाण्यासाठी इझी मार्ग आहे का? आहे ना, तिकडून आहे. त्या बघा, तुम्ही बघू शकता तो रोड, शिड्या काढल्या, तिथून जाऊ शकतात. ठीक. तर मित्रांनो, आम्ही हे आता खालीच सफर करतोय आणि आता खाली पाण्यामध्ये अवश्य भेट देऊ, पाण्याचं दर्शन करू. आणि हे जसं समुद्राचं जसं नितळ पाणी, आणि हे पाणी अरबी समुद्राला मिळालेलं आहे, म्हणून खास करून या पाण्याचं स्पर्शाने माणसाला एक नवीन ऊर्जा, नवीन सौंदर्य लाभू शकतं. म्हणून पाण्याचं जाण्याचं महत्व.
मस्त व्ह्यू आहे इथून. तर आम्ही या वाटेने खाली चाललो आहोत. आणि हे पाहू शकताय तुम्ही, हा बघा, हा दुसरा रस्ता आहे वरून. हे बघा. खाली पाण्यात जाऊन पाण्याला स्पर्श करून आम्ही आनंद घेतो. चला या मित्रांनो, आपण दाखवूया पुढचं लोकेशन. तुम्हाला बघू शकता काय मस्त बीच आहे हा. हळू सांभाळून या येताना. इथून येणं थोडं रिस्की आहे, हळू या. बघ जमेल का, नाही तर कट करा हो. चल तू चल खाली. हो कट करा, मला टेन्शन येत आहे. करा ना. बंद करा हो, कशाला, थोड्यासाठी हे होईल. नाही सर, तुम्ही चला. थोड्यासाठी हे होईल हो. तर मित्रांनो बघा, मला टेन्शन आलं पप्पा कसे उतरतील, पण ते आलेत. हळूहळू या. आणि फायनली पोहोचलो आपण. आले शेवटी. तर बघू शकता काय मस्त व्ह्यू आहे. निसर्ग राजाला धन्यवाद देतो. आणि हे पाणी इकडे पाणी खेचलं जात आहे. चला या इथे. नको नको, अरे इथेपर्यंत या. अरे पाणी ते खेच. घाबरतात समुद्राला. हम्म. आणि हो पाण्याला घाबरतात ना तुम्ही, मग आता कसं. आता इथल्यापर्यंत ठीक आहे, त्याला एक स्टेप करून दाखवा, किनारीपर्यंत एक स्टेप करून दाखवा. हा करा, एक step काय करा. काही करा. टिंग टिंग डी टिंग डी टिंग. वा वा वा. तर मित्रांनो आपण जाऊया पाण्यात, बघूया पाण्याचं फील घेऊया. जाऊ पुढे. हे पहा, हे अति सौंदर्य दृश्य. इथेच सर आता एका मोठ्या दगडावर वरून फोटो काढण्याचा प्रयत्न आहेत. आणि तो त्यांचा हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय. तुम्ही पण असे छान छान व्हिडिओ काढून एक कशेळी येथे येऊन आनंद घेण्याचा प्रयत्न करा. खूप वेगळा फील येतो इथे येऊन. शांतता, मस्त निसर्गाचं एवढं सुंदर रूप बघून. मस्त अशा लाटा, खूप सारे लोक येतात. आणि हा हिडन जेम आहे, मोस्टली कोणाला माहित नाही इथला हा प्लेस. नक्की तुम्ही फॅमिली सोबत वगैरे या इथे फिरायला. खूप छान असा ही प्लेस आहे. या ठिकाणी जो काही थकवा आणि जे काय असेल ते तुमचं पूर्ण इथे आल्यानंतर पूर्ण दूर होऊन जाईल. एक रिलॅक्स, एक थेरपी आहे इथे. जणू एक वेगळंच जुनं कनेक्शन आहे समुद्र आणि माझं, असं वाटतं मला इथे आल्यावर, किंवा कोणत्याही समुद्रावर गेल्यावर हरवून गेलेलं असं वाटतं मला. आणि जेव्हा कधी मी समुद्रात किंवा अशा ठिकाणी जातो तर एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड माझ्यात येतो. नेहमी पॉझिटिव्ह वाटतं मला. आणि नवीन सुरुवात, एनर्जीनी नवीन सुरुवात नेहमी होते. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळी बीच आणि या ठिकाणी येत असतो. सुंदर असे लाटा इथे तुम्हाला दिसतील. आणि ते म्हणतात ना की कोकणात जन्म घ्यायला भाग्य लागतं. खरंच नशीब लागतं कोकणात आणि जन्म घेण्यासाठी.
तर बघा पप्पा कसे आमचे मस्तपैकी फील करतात आहे. सुंदर असा हा व्ह्यू आहे. अमेझिंग. आता आमचा परतीचा प्रवास चालू झालाय. हे बघा चटपटा भेल. इथे चटपटा भेलचा स्वाद घेत आहेत. थंडगार सरबत. आणि तसेच खालून जाऊन आल्यावर पहिलं ठिकाण म्हणजे थंडगार गारेगार आणि कोकम सरबत. म्हणजे जे खाली फिरून आले ना त्यांना एवढ्यात वरती येईपर्यंत भूक लागली. असं इथलं हे आहे. माणसाला किती खाल्लेलं असू दे परंतु इथे आल्यावरती पोटातलं सगळं मटेरियल गायब होत आहे आणि त्यांना भूक लागते. पुन्हा परत बा जेवायचं तर आहेच, परंतु तोपर्यंत मला वाटतं हे समुद्राच्या पाण्यासारखं ते पोटातलं खाल्लेलं जिरून जाणार. पाहू शकताय तुम्ही इतका स्वाद घेतायत, इतक्या आनंदाने खातायत, पण ते खालचे मान केलेली वर सुद्धा पाहत नाहीत. इतके खाऊन तृप्त झाले आहेत. आणि या काकांनी बनवलेलं आहे सरबत. तर त्यांचाही तुम्ही इथे आलात ना कशेळीला तर अवश्य त्यांना त्याच्या भेलचा स्वाद घेण्यासाठी अवश्य या. चालू असतं नाही ना, बंद आता? अच्छा, म्हणजे गणपती पासून चालू होतं का? गणपतीला दर्यात नारळ पडला मग चालू होतात. तर बोटी बिटी चालू नसतात ना इथे? नाही, बोटी म्हणजे तुमच्या पुरतं तुम्ही ते मच्छी पकडता इथे. मग इथला बाजारपेठ कुठला? तो नाटे. अच्छा अच्छा. तर नाटेला बाजारपेठ आहे आणि इथली मच्छीचा जो स्वाद घ्यायचा असली मच्छी तर ते नाटेला. रत्नागिरी असं म्हणजे इथलं मच्छी सगळं ते तिकडे जाते मावरा. बरोबर. खूप हिडन स्पॉट आहे हा. राजापूरमध्ये येतो. लोक खूप अशा व्ह्यू साठी बाहेरगावी जातात. बाली वगैरेला असे खूप बीचेस आहेत, पण आपल्या कोकणात पण असा एक बीच आहे जो खूपच सुंदर आहे. आणि कोकणातले ऍक्च्युली सगळेच बीच खूप चांगले आहेत, त्यातला हा एक अति सुंदर बीच आहे. खूप शांतता इथे. आणि इथे आल्यावर तुमचा पाय निघणार नाही इथून जाण्यासाठी. इथे बसून शांत हवेशीर. ऍक्च्युली इथं मच्छीमारी होत नाही. मच्छीमारी नाही होती इथे पकडतात पण गावकरी इथल्या त्यांच्या पुरते फक्त पकडली जाते. कारण हा एक कोपरा आहे, कोना आहे, समुद्राचा एक कोना आहे आणि ते नाटे म्हणून गाव बाजूला आहे. अच्छा. त्या नाटे म्हणून गावात तिथे मच्छीमारी होते आणि तिथे बाजार वगैरे भरतो तिकडे. तर तिकडे पण तुम्ही जाऊ शकता मच्छीचा आस्वाद घेण्यासाठी किंवा पाहण्यासाठी. पण हा जो व्ह्यू आहे फक्त पर्यटकसाठी फिरण्यासाठी असा जो एक स्थळ आहे कशेळीमध्ये. तर इथेच सर आता तुम्हाला तुमच्या बरीचशी माहिती तुम्ही दिलीत. याच्या पुढे काय अजून बोलायचं तर असेल? मित्रांनो, तुम्हाला या बीच साठी वर यायचं असेल तर राजापूर वरून येऊ शकता. 30 किलोमीटर आतमध्ये आहे. गुगलवर किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकेन ऍड्रेसची. आणि तुम्ही इथे या वॅकेशन वगैरे कधी मुलांचं असेल तर. आणि नक्कीच हा खूप बीच एक बघण्यासारखा आहे. तर नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.